सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाइज, ॲज यू ऑल नो, तुमचा 7 तारखेपासून फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आता फार्मसीसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, कॅपराऊंडसाठी तुम्हाला कसं रजिस्टर करायचं आहे, तर ही पूर्ण एक ट्युटोरियल व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, कुठली तुम्हाला मिस्टेक नाही करायची आहे, कुठल्या ठिकाणी काय डिटेल्स तुम्हाला फिलअप करावे लागणार आहेत, तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सो सगळ्यात पहिले तुम्हाला फार्मसीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे, जे तुमचं कॅपराऊंडचं पोर्टल आहे त्याच्यावरती यायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. ह्याच्यावर आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे, कारण की ऑलरेडी तुम्ही काही रजिस्टर वगैरे केलं नव्हतं. जे आधी केलं होतं ते MST-CETच्या एक्झामसाठी केलं होतं. आता कॅपराऊंडसाठी तुम्हाला परत एकदा रजिस्टर करावं लागणार आहे, तर त्यामुळे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले विचारतील, हॅव यू अपिअर्ड फॉर MST-CET 2024? तुम्ही CETला अप्लाय केलं होतं का? तुम्ही अपिअर झाला होतात का? यावर्षी तुम्ही CETची एक्झाम दिली होती का? तर येस, आम्ही दिली होती. तर ह्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID, त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर आणि त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, तर हे तुम्हाला सगळं एंटर करायचं आहे. हे जे पण डिटेल्स आहेत ना, हे सगळे तुम्हाला तुमच्या स्कोर कार्डवरती किंवा तुमच्या MST-CETच्या ॲडमिट कार्डवरती हे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला इकडे फिलअप करायचं आहे. आता एकदा हे तुम्ही डिटेल्स फिलअप केले, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या रेड कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, चेक CET डिटेल्स. ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यानंतर खाली जे पण तुमचे CETचे डिटेल्स आहेत, जसे की तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले होते, प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले होते, तुमचा कॅन्डिडेट नेम काय आहे, तर हे सगळं तुम्हाला इकडे दिसेल. आता हे सगळं आल्यानंतर तुम्हाला पुढे हे सगळे इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत. इकडे तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, ह्या इकडे तुम्हाला चेकबॉक्स दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इकडे तुम्हाला सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे आहेत. आता काय काय डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत? सगळ्यात पहिले पर्सनल डिटेल्समध्ये कॅन्डिडेट फुल नेम, तुमचं फुल नेम एंटर करायचं आहे. प्लस खाली तुम्हाला नोट काय दिली आहे, ॲज अपिअर्ड ऑन HSC मार्कशीट, म्हणजे जसं तुमच्या HSCच्या मार्कशीटवरती तुमचं नाव आहे तसं तुम्हाला नाव ह्या इकडे फिलअप करायचं. तर तसं तुम्हाला नाव इकडे फिलअप करून झाल्यानंतर तुमचं फादर्स नेम एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मदर्स नेम एंटर करायचं आहे, तुमचं आईचं नाव एंटर करायचं आहे. तुमचं जेंडर काय आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कन्फर्म जेंडर, परत तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायला येईल, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे तुम्ही सिलेक्ट करून झाल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे ती एंटर करायची आहे आणि परत तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. हे तुम्ही एंटर करून झाल्यानंतर तुमचं रिलिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कुठल्या रिलिजनचे आहात, तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, ख्रिश्चन आहात, कुठलंही तुमचं रिलिजन असेल तर ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर तुमचं रिजन काय आहे ते रिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही रुरलमध्ये बिलॉंग करता की अर्बन रिजनमध्ये बिलॉंग करता, तर हे दोन तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, तर हे तुम्हाला ते सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, तर ही ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला ते सिलेक्ट करायची आहे. ही तुम्हाला तुमची फॅमिली इन्कम तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती दिलेली असेल, तर ती जी इन्कम तुमची रेंज दिलेली असेल ती रेंज तुम्हाला इकडे सिलेक्ट करायची आहे. हे तुम्ही सिलेक्ट करून झाल्यानंतर तुमचं मदर टंग, तुमची मातृभाषा कोणती आहे तर ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मोस्ट ऑफ दी मुलांची इकडे मराठी मातृभाषा असेल, तर ही तुम्हाला इथे मराठी मातृभाषा ती दिलेली असेल, तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. इकडे तुम्हाला दिलेलं आहे, ते सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली तुम्हाला ॲड्रेस विचारलं आहे. आता ॲड्रेसमध्ये तुमचे ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2 हे जे तुम्हाला 2 ॲड्रेस लाईन आहेत हे तुम्हाला कंपल्सरीली फिलअप करायचे आहेत. कारण की बघा इकडे तुम्ही जर पुढे बघितलं, त्या ॲड्रेस लाईन 1च्या कॉलम दिला आहे फिलअप करायला, त्याच्या पुढे तुम्हाला रेड कलरचा स्टार दिलेला आहे. म्हणजे रेड कलरचा स्टार का दिला आहे, कारण की ते जे डिटेल्स आहेत हे तुम्हाला कंपल्सरीली फिलअप करायचे आहेत. जर हे तुम्ही रेड कलरच्या स्टारचे चर्चे डिटेल्स फिलअप नाही केलेत तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा प्रोसीड नाही होणार. तर त्यामुळे हे तुम्हाला 2 लाईन्स कंपल्सरीली फिलअप करायचे आहेत. तिसरी लाईन फिलअप नाही केली तरी पण चालेल. सो हे 2 लाईन तुम्हाला कंपल्सरीली फिलअप करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये बिलॉंग करता. तर मोस्ट ऑफ दी मुलं इथे महाराष्ट्रामध्ये बिलॉंग करत असतील, तर इकडे तुम्हाला महाराष्ट्राचा पण ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये बिलॉंग करता तर ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तालुका, तुम्ही कुठल्या तालुक्यामधून बिलॉंग करता तर तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विलेज, तुमचं कुठलं विलेज आहे तर ते पण तुम्हाला इथे सिलेक्ट करायला मिळेल. सो जे पण तुमचं विलेज असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता हे सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला पिनकोड एंटर करायचा आहे. कुठला पिनकोड आहे तुमच्या एरियाचा जो पण काही पिनकोड असेल तर तो तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि जर टेलिफोन नंबर असेल तर तुम्ही एंटर करू शकता, नाही एंटर केला तरी पण चालेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला काय दिलं आहे, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. इकडे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा ईमेल ID. आता एक लक्षात घ्या की इकडे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे जे पण तुम्ही फिलअप कराल हे तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. कारण की ह्याच मोबाईल नंबरवर तुमच्या CET भरपूर काय काय नोटिफिकेशन्स येणार आहेत. जे पण तुमचे कन्फर्मेशनचे मेसेज असतील किंवा काय नोटीस वगैरे असेल तर ते तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल IDवर हे तुम्हाला येत असतं. तर त्यामुळे तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल ID ह्या इकडे तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलं आहे चूज पासवर्ड.
तुम्हाला त्या पासवर्ड एंटर करायला येईल. आता ह्या इकडे तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड एंटर करायचा आहे. तुम्हाला नवीन पासवर्ड जनरेट करून इकडे तुम्हाला एंटर करायचा आहे. आता एक मी तुम्हाला सांगतो की जो पण तुम्ही पासवर्ड ह्या इकडे एंटर कराल तर हा पासवर्ड तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. कारण की पुढे जेव्हा पण CET-CELकडनं काही पण तुमचे नोटिफिकेशन्स येतील किंवा काही पण इम्पॉर्टंट अपडेट येईल, जसे की तुमची मेरिट लिस्ट किंवा काय तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे जी तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते, तर त्यावेळी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा असतो, तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड. आता हा पासवर्ड तुम्हाला एकदम करेक्ट एंटर करायचा असतो. तर त्यामुळे आता जो पण तुम्ही पासवर्ड सेट कराल तो तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, कुठेतरी वहीमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, ज्याच्याने तो पासवर्ड तुम्ही विसरणार नाहीत आणि विसरला तरी तुमच्याकडे नोट डाऊन केलेलं असेल. ठीक आहे. आता हे जे पण डिटेल्स आहेत हे मी पटकन फिलअप करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप काय करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. आता एक तुम्ही लक्षात घ्या की इथे तुम्ही सगळे डिटेल्स फिलअप केलेत ना तर सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं असतं. ठीक आहे. जर सगळं फिलअप करून झालं तर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं तर त्याच्यानंतर जो तुम्ही आधी मोबाईल नंबर एंटर केला होता, जे तुमची आधीची स्टेप होती, त्या तिकडे जो तुम्ही मोबाईल नंबर एंटर केला होता त्या मोबाईल नंबरवर एक तुमचा OTP येईल. तर तो OTP तुम्हाला ते एंटर करायचा आहे. तर मी OTP एंटर करून घेतो. OTP एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता व्हेरीफाय OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID जनरेट होऊन येईल. आता हा जो ॲप्लिकेशन ID आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की पुढे जेवढे पण तुम्ही स्टेप्स करणार आहात त्यावेळी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड हा तुम्हाला एंटर करावा लागणारच आहे. सो त्याच्यामुळे हा जो ॲप्लिकेशन ID आहे हा पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आणि नोट डाऊन करून झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता एकदा तुमचा ॲप्लिकेशन ID जनरेट झाल्यानंतर हा तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला ह्या इकडे ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड हे तुम्हाला एंटर करायला येईल. जे तुमच्या मागच्या स्टेपमध्ये रेड कलरमध्ये ॲप्लिकेशन ID जनरेट झाला होता तर तो तुम्हाला ॲप्लिकेशन ID ह्या इकडे एंटर करायचा आहे आणि जो पण तुम्ही पासवर्ड सेट केला असेल तर तो पण पासवर्ड ह्या इकडे तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला साइन इनच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता साइन इनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे दोन ऑप्शन्स बघायला मिळतील. आता हे दोन ऑप्शन्स तुम्हाला काय दिले आहेत की तुम्हाला डॉक्युमेंट जे व्हेरीफाय करायला लागतात तर हे तुम्हाला कुठल्या मोडनी व्हेरीफाय करायचे आहेत. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय करायचे आहेत की तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय करायचे आहेत. तर हे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत. या दोघांपैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्हाला सगळ्यात पहिले दिलेलं आहे फिजिकल स्क्रुटनी मोड. फिजिकल स्क्रुटनी मोड म्हणजे काय की तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय करायचे असतील तर तुम्ही फिजिकल स्क्रुटनी मोडचा हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असतील तर तुम्ही हे ई स्क्रुटनी मोडचा ऑप्शन ह्या इकडे तुम्ही सिलेक्ट करू शकता. मग आता ह्या दोघां ऑप्शनपैकी कुठला बेटर आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करीन की जर तुमच्या जवळपास कुठे SCA सेंटर असेल, म्हणजे जर तुमच्या जवळपास कुठलं कॉलेज वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जा, म्हणजे तुम्ही फिजिकल स्क्रुटनी मोडसाठी जा. आणखी फिजिकल स्क्रुटनी मोडमध्ये लगेच तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊन जातात. जास्त तुम्हाला काही दगदग नाही करावी लागत, जास्त तुमचं टेन्शन वगैरे पण नसतं. जे पण तुमचे डॉक्युमेंट्स असतील ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे तुम्हाला एका स्क्रुटनी सेंटरवरती घेऊन जायचे असतात आणि त्या तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स लगेच व्हेरीफाय करून देतात. मोस्टली 1 तासामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊन जातात. पण जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी गेलात, ऑनलाईन व्हेरिफिकेशन पण चांगलं आहे, ह्याच्यामध्ये पण जास्त काही इश्यू होत नाही. फक्त एकच इश्यू आहे की तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ना हे खूप लेट व्हेरीफाय होतात. ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा असा काही फिक्स टाईम नाही आहे की तुमचे डॉक्युमेंट्स किती दिवस लागतील व्हेरीफाय व्हायला, असा कुठलाही फिक्स टाईम नाही आहे. जर तुम्ही आज तुमचा फॉर्म भरलात तर 5 दिवसानंतर पण तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊ शकतात किंवा त्याला अजून 6 किंवा 7 दिवस पण लागू शकतात. सो हे पूर्ण डिपेंड आहे. काय काय वेळेला लगेच पण होतात व्हेरीफाय, काय काय वेळेला वेळ पण लागतो. सो त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल की तुमचे डॉक्युमेंट्स लगेच व्हेरीफाय होऊन मिळायला पाहिजे असतील तर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं तर तुम्हाला फिजिकल स्क्रुटनी हा तुम्हाला ऑप्शन क्लिक करायचा आहे. ह्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक स्लॉट बुक करायला येईल की तुम्हाला कुठला स्लॉट बुक करायचा आहे. म्हणजे जवळपास कुठलं स्क्रुटनी सेंटर असेल तर ते तुम्हाला नाव येतील, तर ते तुम्ही नाव सिलेक्ट करून कुठल्या टायमावर तुम्ही जाल त्या स्क्रुटनी सेंटरमध्ये तर ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे एक तुम्हाला टाईम स्लॉट बुक करावा लागतो की मी या तारखेला या टायमावर त्या स्क्रुटनी सेंटरमध्ये जाईन माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी. सो हेच डिटेल्स तुम्हाला फिलअप करावे लागतात. तर आता मी ह्याकडे ई स्क्रुटनी मोड हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. आता हे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असा काय इंटरफेस येईल. आता ह्या इकडे तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत आपली स्टेप नंबर 1 ही कंप्लीट झाली आहे. अजून आपल्याला स्टेप नंबर 10 पर्यंत आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर ह्या इकडे तुम्हाला काय करायचं आहे, जो तुम्हाला स्टेप नंबर 2च्या पुढे इनकम्प्लीट ऑप्शन दिसतो आहे रेड कलरमध्ये, तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल की तुमचे कॅन्डिडेट टाईप, तुम्ही कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात तर हे तुम्हाला इकडे सिलेक्ट करायला येईल. आता जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात तर मी त्याच्यावरनं एक व्हिडिओ बनवलेली आहे, पूर्ण सिंपल वेमध्ये त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे की तुम्हाला तुमचा कॅन्डिडेट टाईप कसा ओळखायचा आहे.
तर तुम्ही त्या व्हिडिओ बघून इकडे तुम्ही कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करू शकता. ह्याच्यामध्ये सिम्पली काय दिलेलं असतं की जर तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असाल, जर तुमचं सगळं क्वालिफिकेशन महाराष्ट्रामध्ये झालं असेल, जर तुमच्याकडे डोमिसाईल वगैरे असेल, तर तुम्ही कॅन्डिडेट टाईप एमध्ये येतात. तर मी त्या सिम्पली कॅन्डिडेट टाईप ए सिलेक्ट करतोय. बाकीचे जे पण कॅन्डिडेट टाईप आहेत हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आता हे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला काय विचारेल की जर तुम्ही महाराष्ट्र टाईप एचे कॅन्डिडेट आहात तर तुमच्याकडे कुठलं रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे, म्हणजे तुमच्याकडे काय प्रूफ आहे की तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहात. तुम्ही एकतरी ते बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता, तुम्ही एकतरी ते डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करू शकता किंवा तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे अपलोड करू शकता. बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की दादा माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे तर मी बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकतो का. तर हो, तुम्ही बर्थ सर्टिफिकेट पण अपलोड करू शकता. सिम्पली तुम्हाला इकडे बर्थ सर्टिफिकेटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी इकडे डोमिसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट करतो कारण की ह्या कॅन्डिडेटकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिलं आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच यू पास SSC एक्झाम, म्हणजे तुम्ही 10वी कुठल्या डिस्ट्रिक्टमधून पासआउट केलेले आहे तर ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. तर सिम्पली मी इकडे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो रायगड. त्याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅव पास HSC, म्हणजे तुम्ही 12वीची एक्झाम कुठल्या डिस्ट्रिक्टमधून पासआउट झालेला आहात तर ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ते इथे पण मी रायगड सिलेक्ट करतो. रायगड सिलेक्ट करून झाल्यानंतर सिलेक्ट तालुका फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅव पास HSC, तुम्ही कुठल्या तालुक्यामधनं तुम्ही HSCची एक्झाम पास केलेली आहे तर तो तुम्हाला तालुका इकडे सिलेक्ट करायचा आहे. तर हे तुम्ही सगळं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते खाली बघू शकता युअर होम युनिव्हर्सिटी. तुम्हाला तुमची होम युनिव्हर्सिटी लिहून येईल की तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती आहे. आता जर तुम्ही तुमची 12वीची एक्झाम ही जर तुम्ही पुण्यामधनं पासआउट केली असेल तर सिम्पली तुमची होम युनिव्हर्सिटी ते पुणे युनिव्हर्सिटी येईल. तर त्यामुळे आता ह्या कॅन्डिडेटने ते रायगडमधनं त्याची एक्झाम पासआउट केलेली आहे 12वीची, तर त्यामुळे इकडे मुंबई युनिव्हर्सिटी हे होम युनिव्हर्सिटी आलेली आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलं आहे कॅटेगरी डिटेल्स. आता हे कॅटेगरी डिटेल्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत. जी पण मुलं कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असतील तर त्या मुलांसाठी हे डिटेल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिले इथे तुम्हाला बरेच काय कॅटेगरीज दिलेले आहेत, जसे की ओपन, SC ST, DT VJ, NT1, NT2, NT3, OBC, SBC, SCBC. तर हे सगळे तुम्हाला कॅटेगरी दिलेले आहेत. तर जी पण तुमची कॅटेगरी असेल, फॉर एक्झाम्पल जर कुठल्या कॅन्डिडेट OBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल तर तो मुलगा OBC कॅटेगरी ही सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर सिलेक्ट कास्ट टू विच यू बिलॉंग, तुम्ही कुठल्या कास्टमध्ये बिलॉंग करता तर ती तुम्हाला ते कास्ट सिलेक्ट करायची असते. तर सिम्पली मी इकडे एक्झाम्पल म्हणून ही कास्ट इकडे सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर सिलेक्ट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट स्टेटस, तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की तुमच्याकडे कॅटेगरीचे सर्टिफिकेट हे असले पाहिजेत. आता तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी हे सर्टिफिकेट आहे का. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अवेलेबलवर सिलेक्ट करू शकता, नाहीतर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्हवर सिलेक्ट करू शकता. म्हणजे जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं असेल बट अजून तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे आलेलं नसेल बट आता तुमच्याकडे त्याची रिसिप्ट आहे तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि जर तुम्ही अजून अप्लायच केलं नसेल तर तुम्ही नॉट अप्लाइडवर सिलेक्ट करू शकता. बट एक लक्षात घ्या की जर तुम्ही नॉट अप्लाइडवर सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली तुमची कॅटेगरी ही ओपनमध्ये कन्वर्ट होईल. तर ह्याकडे जर तुम्ही अप्लाइड केलेलं असेल, म्हणजे जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तुम्ही ते बघू शकता. अप्लाइड बट नॉट रिसिव्हवर क्लिक केल्यानंतर इकडे काय डिटेल्स फिलअप करायला येतील. आता हे जे डिटेल्स आहेत हे सगळे तुम्हाला तुमच्या जो पण तुमचे रिसिप्ट असेल, जो पण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असेल तुम्ही जे अप्लाय केलेलं आहे तर त्याच्यावर हे सगळे डिटेल्स दिलेले असतील. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला फिलअप करून घ्यायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर सिम्पली तुम्ही अवेलेबलवर सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारलं की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, तुमच्याकडे NCL सर्टिफिकेट आहे का. सेम इथे पण तसंच आहे, अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाइड. म्हणजे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, आता तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर अवेलेबल करू शकता. जर तुमच्याकडे फक्त रिसिप्ट असेल, अजून सर्टिफिकेट आलेलं नसेल तर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करू शकता. नाहीतर जर तुम्ही अजून अप्लायच नसेल केलेलं तर तुम्ही नॉट अप्लाइड पण करू शकता. बट नॉट अप्लाइड केल्यानंतर सिम्पली तसंच तुमची कॅटेगरी ही ओपनमध्ये कन्वर्ट होईल. तर इथे मी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड केलं. परत तुम्हाला काय डिटेल्स फिलअप करायला येतील, जसे की ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन डेट वगैरे, ऑथॉरिटी नेम. तर हे सगळे तुम्हाला डिटेल्स फिलअप करायचे आहेत जे तुम्हाला रिसिप्टवर दिलेले असतील. तर इथे मी अवेलेबलवर सिलेक्ट करतो. अवेलेबल सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, जसं की SC ST मधनं असाल तर इकडे तुम्हाला विचारेल की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. तुम्हाला NCL सर्टिफिकेट नाही लागत, जेवढे पण SC ST कॅटेगरीमध्ये आहेत तर त्या मुलांना NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही लागत. तर इकडे फक्त एकच ऑप्शन दिलेलं आहे की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. तिकडे अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड हे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर सिम्पली मी ते ओपन सिलेक्ट करतो. ओपन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल की तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे का. तर हे तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील तर तुम्ही येस ऑर नो करू शकता. इथे मी नो सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर एंटर कास्ट नेम, तर तुम्ही कास्ट नेम पण इथे एंटर करू शकता. आणि हे सगळे एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप येईल. ह्या पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स तर हे तुम्हाला फिलअप करायचे आहेत. जसे की सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेलं आहे
की तुम्ही PWD कॅन्डिडेट आहात का, म्हणजे तुम्ही पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट आहात का. जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर नॉट ॲप्लिकेबल असाल तर नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इज पॅरेंट अ डिफेन्स पर्सनल, म्हणजे तुमचे पॅरेंट कुठल्या डिफेन्समध्ये आहेत का, तर इकडे तुम्ही क्लिक करू शकता. जर कुठले पॅरेंट्स जर डिफेन्समध्ये असतील तर तुम्ही जर डिफेन्स कोटामधून अप्लाय करत असाल तर तुम्ही ह्या 3 ऑप्शनपैकी कुठलेतरी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता मी इकडे नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुमची ॲन्युअल फॅमिली इन्कम येईल, जी आपण आधी ॲन्युअल फॅमिली इन्कमची रेंज आपण सिलेक्ट केली होती, तर ती ॲन्युअल फॅमिलीकडे येईल. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल की तुम्हाला TFWSसाठी अप्लाय करायचं आहे का. तुम्हाला जर TFWSसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही येसवर सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला TFWSसाठी अप्लाय नसेल करायचं तर तुम्ही इथे नोवर सिलेक्ट करू शकता. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न असतील की दादा TFWS म्हणजे काय. तर बघा, TFWSवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे, ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला आत्ता पण सगळं सांगितलं असतं की TFWS म्हणजे काय, बट आता मी जी तुम्हाला प्रोसेस सांगतोय, जी मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ सांगतोय, तर ही खूप एक्सटेंड होईल. तर मला उगाच टाईम एक्सटेंड नाही करायचा आहे. सो ज्या पण मुलांना TFWSबद्दल माहिती नसेल तर सिम्पली मी त्या व्हिडिओची लिंक TFWSवर मी सेपरेट व्हिडिओ बनवली आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन आणि मी आय बटनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करेन. सो ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. ठीक आहे. तर इकडे मी येसवर सिलेक्ट करतो. येसवर सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला विचारले आर यू ऑर्फन. तुम्ही जर ऑर्फन कॅन्डिडेट असाल तर तुम्ही येस ऑर नो ते सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर डू यू बिलॉंग टू एनी मायनॉरिटी कॅन्डिडेट टाईप, तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का. जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही येसवर सिलेक्ट करून तुम्ही ते सिलेक्ट करू शकता की तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता की तुम्ही रिलिजियस मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता, तर हे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सिम्पली अजून काय काय डिटेल्स फिलअप करायला येतील. सो ते डिटेल्स फिलअप करू शकता. जसे की हा जो कॅन्डिडेट आहे हा हिंदू रिलिजनचा आहे, सो त्याच्यामुळे हा कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग नाही करत आहे. ठीक आहे. तर सिम्पली मी ह्या इकडे नोवर सिलेक्ट करतो. आता हे सगळं तुम्ही सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता क्वालिफिकेशन डिटेल्स एंटर करायला. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे 10वीचे डिटेल्स एंटर करायचे आहेत. 10वीचा बोर्ड तुम्ही कुठल्या बोर्डमध्ये तुम्ही एक्झाम दिली आहे तर ते बोर्ड तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. ते तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुमचं पासिंग इयर काय होतं तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचा सीट नंबर काय होता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं 12वीचे डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे आहेत. जसं की 12वी कुठल्या बोर्डवरनं कुठून तुम्ही पासआउट केलेली आहे, ते इंडियामधनं पासआउट केली आहेत. त्याच्यानंतर तुम्ही 12वीचं कुठलं बोर्ड होतं तुमचं तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 12वीचं पासिंग इयर कुठलं होतं तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही री एक्झाम किंवा रिव्हॅल्युएशनला दिलं असेल तर ते तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ते मी ते 2024 सिलेक्ट करतोय. तुमचा सीट नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. तुमचा मदर्स नेम, तुमचं कॅन्डिडेट नेम ॲज पर मार्कशीट, तर हे तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि हे एंटर केल्यानंतर तुम्हाला गेट HSC डाटा, तर ह्या रेड कलरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्ही ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली जे पण डिटेल्स आहेत हे तुमचे ऑटोमॅटिकली फिलअप होऊन येतील. आणि हे सगळे डिटेल्स फिलअप होऊन आल्यानंतर खाली तुम्हाला अजून एक ऑप्शन दिलेला आहे डिप्लोमा डिटेल्स. आता डिप्लोमा डिटेल्समध्ये अपियर्ड फॉर डिप्लोमा इन फार्मसी, तुम्ही डिप्लोमा इन फार्मसीला अप्लाय केलं होतं का, तर येस ऑर नो. तुम्ही अप्लाय केलं असेल तर येस करा, नाहीतर तुम्ही नो करा. तर सिम्पली मी ते नो सिलेक्ट करतोय. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही फिलअप करून झाल्यानंतर हे सगळं तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आणि व्हेरीफाय करून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जे पण तुम्ही ते डिटेल्स फिलअप कराल हे तुम्ही केअरफुली एंटर करा, कारण की भरपूर मुलं ह्याच्यामध्ये पण मिस्टेक करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म जो आहे हा रिव्हर्ट बॅक येतो. सो त्याच्यामुळे एकदम केअरफुली तुम्हाला सगळे डिटेल्स एंटर करायचे. आता ह्याच्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप येईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या नीटचे डिटेल्स एंटर करायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही नीटची पण एक्झाम दिली असेल, नीट 2024ची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला नीटचे पण डिटेल्स फिलअप करायचे आहेत. जर तुम्ही दिली असेल तर तुम्ही येस सिलेक्ट करू शकता. येस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय काय डिटेल्स फिलअप करायला येतील, जसे की ह्याकडे लोड होते आणि लोड होऊन झाल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स येतील. आता जसे की ह्या कॅन्डिडेटने नीटची एक्झाम नव्हती दिली तर सिम्पली मी इकडे नोवर सिलेक्ट करतो. आणि नोवर सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप येईल अपलोड युअर फोटोग्राफ अँड सिग्नेचर. तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे तुम्हाला अपलोड करावं लागेल. ह्याच्याखाली तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुमचा फोटोग्राफ कुठल्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे, तर हे तुम्हाला फॉर्मॅट दिलेले आहेत. त्याची साईज किती असली पाहिजे, तर तुमचा फोटोग्राफ हा 4 KB पेक्षा मोठा असला पाहिजे, त्याची साईज जास्त असली पाहिजे 4 KB पेक्षा, आणि 100 KB पेक्षा कमी असली पाहिजे. तर हे तुम्हाला साईज दिलेलं आहे. त्याची हाईट आणि विड्थ काय असली पाहिजे तर हे तुम्ही ते बघू शकता. ह्याच्यानंतर तुम्हाला जर फोटोग्राफ अपलोड करत असेल तर ह्या इकडे तुम्हाला अपलोड करायला ऑप्शन दिलेलं आहे. सिलेक्ट अपलोड टाईप, तुम्हाला अपलोड टाईप सिलेक्ट करायचं आहे. जसे की तुम्हाला आता काय अपलोड करायचं आहे, तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे की सिग्नेचर. जर तुम्ही फोटोग्राफवर क्लिक केलं तर ते इकडे तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी एक ऑप्शन दिलेला असेल. आता जर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये फोटोग्राफ सेव्ह असेल तर इकडे तुम्हाला ओपनवर क्लिक करायचं आहे. आता एकदा तुम्ही फोटोग्राफ अपलोड केला तर त्यानंतर तुम्हाला अपलोड ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो हा फोटोग्राफ आहे हा इकडे तुमचा अपलोड होईल. आता एक तुम्ही लक्षात घ्या की इकडे तुमचा फोटोग्राफ हा तुम्हाला नीट अपलोड करायचा आहे. आता जस्ट मी ते एक्झाम्पल म्हणून कुठलाही ते फोटोग्राफ घेतलेला आहे आणि हा मी अपलोड केलेला आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे. आता सिग्नेचर अपलोड करण्यासाठी सेम प्रोसेस आहे.
सिलेक्ट अपलोड टाईप हे तुम्हाला दिलेलं आहे. ह्याच्या पुढे तुम्हाला सिलेक्टवर क्लिक करून सिग्नेचर हा तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओपनचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही जिथे पण सिग्नेचर सेव्ह केलेली असेल ती सिग्नेचर तुम्हाला सिलेक्ट करून इथे अपलोड करायचे. आणि हे तुम्ही अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इकडे खाली सेव्ह अँड प्रोसेसचं ऑप्शन दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी. इकडे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. आता ज्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल ते सगळे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स इकडे तुम्हाला अपलोड करावे लागतील. जसं की हा मी फॉर्म जो आहे हा OBC कॅटेगरीमध्ये भरला होता, तर मला ते OBC कॅटेगरीचे सर्टिफिकेट विचारले जातील. जर तुम्ही सर्टिफिकेट अवेलेबल सिलेक्ट केले असतील तर ऑब्व्हियसली इकडे तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावे लागतील. जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल, म्हणजे जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तुम्ही रिसिप्ट अपलोड करू शकता. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल बट नॉट रिसिव्ड त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ह्याकडे तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट विचारले आहेत, जसे की इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. बरेच मुलं बोलतात की दादा माझ्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नाही आहे, त्या ठिकाणी मी काय अपलोड करू. तर बघा, जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर हे तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट पण ह्या इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेटच्या जागी अपलोड करू शकता, तरी पण चालेल. तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊन जातील. ठीक आहे, तर तुम्ही इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेटच्या इकडे डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करू शकता. आणि जर तुम्ही खाली पण डोमिसाईल सर्टिफिकेटचा ऑप्शन असेल तर ह्या इकडे पण तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे. आणि बाकीचे जे पण तुम्हाला सर्टिफिकेट दिलेले आहेत, जसे की तुमच्या सीटचं स्कोर कार्ड अपलोड करावे लागेल, तुमचे 10वी आणि 12वीची तुम्हाला मार्कशीट अपलोड करावी लागेल, तुमचे इन्कम सर्टिफिकेट, तुमच्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट, जर तुमचे इतर काही डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जे आहेत हे तुम्हाला अपलोड करावे लागतील. अपलोड कसं करायचं आहे तर सिम्पली तुम्हाला इकडे अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. अपलोडच्या खाली तिकडे तुम्हाला अपलोडचा साईन दिलेला असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला ओपनवर क्लिक करून जिथे तुमचे डॉक्युमेंट सेव्ह असतील तर ते तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे. जसे की मी ते डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करतोय. डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर इकडे तुम्ही अपलोडच्या साईनवर तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे, तुम्ही अपलोडच्या साईनवर क्लिक केल्यानंतर हे तुमच्या डॉक्युमेंट हे अपलोड होऊन जाईल. तुम्ही एक नोटीस केलं असेल की तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करताना वरती तुम्हाला एक बारकोडचा काय नंबर एंटर करायला येत होता. जसं की मी ते एक्झाम्पल म्हणून एक डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करतोय, तिकडे तुम्हाला वरती दिलेलं असेल एंटर बारकोड ID फ्रॉम युअर सर्टिफिकेट. तर हा तुम्ही बारकोड ID इथे तुम्ही एंटर करू शकता जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर. नाही एंटर केला तरी पण चालेल, कारण की तुमच्या डोमिसाईल सर्टिफिकेटवर हे ऑलरेडी विजिबल आहे, बट तरी तुम्ही एंटर करून ठेवा. ठीक आहे, ते एंटर करून गेल्यानंतर तुम्हाला ते अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स सगळे अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसेसच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्मचा एक प्रिव्ह्यू बघायला मिळेल की जे पण तुम्ही डिटेल्स फिलअप केलेले आहेत हे तुम्ही बरोबर फिलअप केलेत की चुकीचे फिलअप केले आहेत ते हे सगळं तुम्हाला करेक्टली बघून घ्यायचं आहे, सगळं तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आणि एकदा तुम्ही व्हेरीफाय करून झाल्यानंतर तुम्हाला हे तुमचा फॉर्म जो आहे हा तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता सबमिट करून झाल्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज केलेलं असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स हे ऑटोमॅटिकली सगळे व्हेरीफाय होऊन जाणार आहेत. हे ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जाणार आहेत, तुम्हाला कुठेही FC सेंटरवरती व्हिजिट करावं लागणार नाही. बट जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जर ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी चूज केलेलं असेल तर तुम्हाला ऑफलाईन व्हिजिट करावं लागेल. जो पण तुम्ही टाईम स्लॉट बुक केलेला असेल, जे पण तुम्ही SC सेंटर बुक केलेलं असेल तर त्या टाईम स्लॉटवर जाऊन त्या SC सेंटरमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्यायचे. तो सिम्पली ही सगळी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होती. नीट तुम्हाला सगळा फॉर्म फिलअप करायचा आहे. आता फॉर्म फिलअप करून झाल्यानंतर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे, तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला आहे की नाही झाला आहे हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे, तर त्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवली आहे. बघा, मी ती इंजिनिअरिंगसाठी व्हिडिओ बनवली होती, बट सेम आहे तशी प्रोसेस तुमच्या फार्मसीसाठी असणार आहे. सो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्याने तुम्हाला कळेल की तुमचे डॉक्युमेंट्स जे व्हेरीफाय झाले आहेत की नाही झाले आहेत की रिजेक्ट झाले आहेत, तर हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे. ठीक आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज, आय होप ही तुम्हाला सगळी फॉर्म फिलिंगची व्हिडिओ समजलेली असेल. ॲक्च्युली हे अपलोड करायला खूप वेळ झाला. ह्याच्या आधी मी 2 व्हिडिओज रेकॉर्ड केल्या होत्या, बट त्याच्यामध्ये खूप ऑडिओचे ग्लिचेस झाले. म्हणजे ऑडिओ आलीच नाही, जे मी एक्सप्लेनेशन करत होतो तर ते काहीच ऐकायला येत नव्हतं. तर त्यामुळे मला ही परत व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागली. ही मी दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा ही व्हिडिओ शूट करतो आहे. ॲक्च्युली तिसऱ्यांदा व्हिडिओ शूट करतो आहे. तर ती व्हिडिओ मी आता ऑलरेडी बनवून झालेल्या आहेत, बट त्या व्हिडिओ मला डिलीट कराव्या लागल्या. आता फायनली ही व्हिडिओ रेकॉर्ड झाली आहे. आता बघतोय ही व्हिडिओ बरोबर रेकॉर्ड झाली आहे की नाही, तशी मी ही व्हिडिओ अपलोड करतो. ठीक आहे, सो गाइज, आय होप हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अजून फार्मसीची व्हिडिओज पाहिजे असतील तर माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि टेलिग्राम ग्रुप पण तुम्ही जॉईन करून ठेवा. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. स्पेशली मी फार्मसीसाठी तो टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, तर तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.